नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूहम् असमसमय सारं चारु चैतन्य चिन्नं परपरिणतिमुक्तं पद्मनन्दीन्द्रवन्द्यं निखिलगुणनिकेतं सिद्धचक्रं विशुद्धं स्मरति नमति यो वा स्तौति सोऽभ्येति मुक्तिम्। सिद्ध भगवान त्यांना मी नमस्कार करतोय। तर त्या सिद्धांचं स्वरूप कसं आहे याच्यासाठी त्या ह्याच्या मागं असेल थटे तिथं खाली आहे बघा, पडद्याच्या खाली संस्कृत सिद्ध पूजन आहे, त्याचा अर्थ सांगतायत। तर त्यात शेवटचं जे कडवं घेतलंय ना त्यात सांगितलं असमसमय सारम चारु चैतन्य चिन्हम। समयसार स्वरूप आत्मा कसा आहे, असम स्वरूप आहे, कोणाशीही त्याचं कंपॅरिझन नाही आहे, तुलना नाही आहे। आणि चारु म्हणजे सुंदर चिन्हांनी, चैतन्य रूपी सुंदर चिन्हांनी अंकित आहे, चिन्हित आहे असा तो सिद्ध स्वरूप आत्मा। तर सांगायचे की आत्मा सुंदर आहे, बाकी जगामध्ये कशाला सुंदर बनवायला गेला तर कृत्रिम सौंदर्य डिफरंट, जे नॅचरल सुंदरता आहे ती डिफरंट। तर त्यासाठी त्यांनी इथं त्याची हेतू दिले म्हणा की जो परपरिणतीने मुक्त असतो तोच सुंदर असतो। काय परपरिणतीने अप्रभावित असतो तो सुंदर असतो, जो कोणाशीही आपली तुलना करत नाही किंवा अतुलनीय असतो तो सुंदर असतो, जो विशुद्ध स्वरूपाला असतो तो सुंदर असतो। निखिल गुणनिकेतम, जो अनंत गुणांनी, निखिल म्हणजे संपूर्ण गुणांनी सहित, त्या संपूर्ण गुणांचं स्थान स्वरूप आहे अशा सिद्धांच्या समूहाला मी स्मरण करतो, नमन करतो, त्यांची स्तुती करतो। का तर ते मला मुक्तीची प्राप्ती करून देणारं आहे म्हणून, असं एक तिथं अर्थ सांगितला होता। तर मला विचारायचं होतं की त्यांनी सांगितलं की स्वभाव सुंदर आहे, मग आपण आपल्या जीवनाला सुंदर बनवायला जातो पण त्या स्वभावालाच जाणत नाही। तर ते जीवन कसं आहे ह्याच्यासाठी थोडंसं इथं एक लेख आहे ते वाचते, काय सांगितलं त्याच्यामध्ये। जीवन का भार सिर पर लादे सुबह से शाम तक मैं भागा जा रहा हूँ, इस दौड़ धूप में जीवन घुला जा रहा है, मिल क्या रहा है, काय काय मिलता है, सुबह से शाम तक हम सिर्फ भागदौड़ कर रहे हैं, किस लिए, सुखी होने के लिए, स्वयं को सुंदर बनाने के लिए, जीवन को सुंदर सुखी बनाने के लिए।
तो इस भागदौड़ से क्या मिलता है, ऐसा पूछ रहे। क्या मिलता है? सिर्फ चिंताएं और व्याकुलताएं। सुबह से शाम तक चिंता की ज्वाला में जलता हुआ, अंतरंग की कलकलाहट में कलकल का वेदन करता हुआ जीवन का जो रंग आज मैं बना हुआ देख रहा हूँ, क्या उसे जीवन कह सकता हूँ? जे काय जीवनाचं सुंदर रूप होतं ना, उलट ते बेडब होऊन गेलंय, असुंदर होऊन गेलंय. म्हणून सांगतायत मी त्या जीवनाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतोय, पण याच्याने सुंदरता येणार का जीवनामध्ये? मेरे सिर पर स्वयं भार बनकर रह गया है, क्या यह भी कोई जीवन है? संभवतः पशु भी मुझसे अच्छा है, जिसे खाने के पश्चात जुगाली करने का तो समय मिल जाता है. म्हणजे तुम्ही दिवस रात्र पळताय, कोणाच्या मागं पळताय भैया? कोणाच्या मागं पळताय? शास्त्रातलं विचारले नाही. धनाच्या मागं, मोहाच्या मागं. तर अजून त्याच्याच माग आहे काय? अजून त्याच्याच माग आहे काय? होय म्हणते. आणि मग शाळा शिकून काय मिळालं आपल्याला आपल्या शाळेत? सोडत नाही म्हणा, सुटत नाही म्हणणं चुकीचं आहे. त्याला सोडत नाही मी म्हणून अजून त्याच्या मागच आहे. पर मुझे तो संभवतः उन पदार्थों को देखने का भी अवकाश नहीं है. जे काय गोळा केलंय ना दिवस रात्र पळपळ पळून तुम्ही, त्याचा भोग घ्यायला किती वेळ आहे हो तुमच्याकडं? जे काय मिळवलंय, कमवलंय, गोळा केलंय, साठवलंय, त्याचा भोग किती म्हणून घेता? किती साड्या घेतले, दागिने घेतले, जे काय वस्तू परिग्रह म्हणून सगळं साठवलंय ना घरामध्ये, हे हवं ते हवं ते हवं, त्याचा भोग घ्यायला किती वेळ आहे हो तुमच्याकडं? किती भोग घेतो आपण? कदाचित साठवून दुसऱ्या दिवशी कोणी जीव पण गेला असेल एखाद्याचं, तर कोणासाठी साठवलं हो? मुझे तो उन पदार्थों को देखने का भी अवकाश नहीं है जिनको कि मैंने जीवन को सुंदर बनाने के लिए अपनाया है. लिहा वाक्य आपल्या घरामध्ये काय की माझ्याकडं ज्या गोष्टींना मी जीवनाला सुंदर बनवण्यासाठी गोळा केलंय, साचवलंय, तर त्यांना पाहण्याचा सुद्धा मला वेळ नाही. म्हणून जरा थांबा म्हणताय, जरासं विचार करा, जरा एकाग्रता करून त्याला काय म्हणायचं, काय पाहिजे काय नाही याचा निर्णय तरी करा. अनावश्यक आपण इतका संचय करत चाललोय तर निष्परिग्रहता कधी येणार हो? सिद्ध कसे बनणार? सिद्ध बनायचंय ना आपल्याला, म्हणून तर आपण ही भक्ती केली आहे सगळी. मग सिद्ध बनायचं तर त्याच्या पूर्वी थोडा मोह जिंकायला लागणार आहे, आणि त्या मोहाला जिंकायचं तर या परिग्रहामध्ये अडकलाय, सगळ्या संयोगांमध्ये संबंधांमध्ये अडकलाय हा जीव, तर कसा मिळणार आहे आनंद? म्हणून सांगतायत सिद्ध बनायचं तर परिग्रहातून आपल्याला थोडंसं मोह काढावा लागणार. परिग्रह सुटणार नाही सगळाच लगे तुमचा, पण तरी सुद्धा त्यात असणारा जो त्यातलं एकत्व ममत्व ते तरी काढू शकतो ना. प्रयत्न करावा लागणार आहे, त्याशिवाय तर होणार नाही आहे. विचारिए तो सही कि ऐसे जीवन से लाभ भी है क्या? क्या इसी का नाम मानव जीवन है? क्या इसी पर इतरा रहे हो? अपने को मानव कहते हुए क्या इस जीवन पर गर्व करते हो? याद तो कीजिए उस दिन की जब अंतिम श्वास गिनते हुए आप यह विचार कर रहे होंगे कि आज तक मैंने क्या किया. जेव्हा शेवटच्या समयाला पोचणार आहे तेव्हा परिग्रह भरपूर साठवला म्हणून आनंद असणार आहे का मरालो म्हणून दुःख असणार आहे? काय करणार? असं रडतो माणूस, मी माझ्या पत्नीचा भोग नाही घेऊ शकलो, माझ्याकडे इतके सगळं मी गोळा केले पण त्याच्यासाठी मला वेळ नाही देता आलं. अनेक प्रकारांनी संकलेशांनी परेशान होतो, दुःखी होतो जीव. म्हणून सांगतायत की जीवनाला जर सुंदर बनवायचं तर थोडा वेळ स्वतःला द्यायला शिका. थोडंसं जे काय गोळा केलंय त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर राहावा ना. भोगत नाहीये तर तुम्ही शुद्ध असलं तर नाही चालायचंय.
क्या कुछ साथ ले जा रहा हूँ, म्हणजे मरायच्या वेळेस विचार करा असं नाही सांगायचं, आत्ता विचार करा. ज्याची मला गरज नाही आहे त्याला सगळ्याला मी साठवलंय, तर ते मी कुठंपर्यंत घेऊन जाऊ शकणार आहे. म्हणून आम्ही काल एक चर्चा बघत होतो काय की मला सिद्ध बनायचं आहे तर काय काय स्टेप्स असणार आहेत मागं. एक व्यवहारामध्ये म्हणा, एक भक्ती रूपाने काल बघितलं होतं आपण, काय पहिली स्टेप बघितली होती भक्ती. जर मला सिद्ध बनायचं आहे तर त्या सिद्धांची किती भक्ती आहे माझ्या ठिकाणी. काय सांगितलं होतं भक्तीसाठी? भक्ती म्हणजे काय सांगितलं होतं? ठीक आहे, भक्ती म्हणजे विश्वास आहे, भक्ती म्हणजे एक रुची, प्रतीती, श्रद्धा, अजून तन्मयता, अजून एका विषयाला निरंतर त्या ज्ञान पर्याय धारण करणे. अनेक ज्ञान पर्यायात एका विषयाला धारण करणं ही त्या विषयाची भक्ती म्हणली जाते. काय म्हणले? हां, असं सांगितलं. कुठं? बहुतेक अष्टसहस्रीमध्ये आली होती ती व्याख्या. आराध्य रूपेण प्रवर्तमानः विचारः भक्ती, असं काहीतरी आलं होतं. आराध्यत्वेन प्रेरकत्वम ज्ञानम भक्ती. आराध्य रूपाने जे प्रेरक असणारं ज्ञान असतं त्याला भक्ती म्हणतात. म्हणजे काल सांगितलं होतं ना, एकानंतर एक अनेक पर्याय चालू आहेत. तर तुम्हाला आता शरीरामध्ये वेदना चालू आहेत, समजा तुम्ही किती वेळ ठेवताय वेदनांना आपल्या ज्ञानामध्ये, सतत त्याचं चिंतन करताय, मला दुखतंय, त्रास होतोय, असं झालंय, असं झालंय, हे जे करताय ना, ही त्या शरीराची, त्या रोगाची भक्ती आहे अक्षरशः. म्हणजे आपल्याला फक्त भगवंतांची भक्ती हा शब्द जोडून माहिती आहे देवाशी. पण जो कुठला विषय तुम्ही धरून ठेवताय ना धारणेमध्ये आणि त्याचं वारंवार चिंतन करताय, तर ती त्याची भक्ती म्हणली जाते. आणि ज्याची भक्ती करताय त्याची प्राप्ती होते. इथं पण रुचीच आहे, शरीराची रुची आहे, वाटते का तुम्हाला? म्हणून तर अडकलोय त्याच्यामध्ये अजून. ज्याला रुची नाही आहे तो विचारच करणार नाही, मला त्रास होतोय. विचारा माताजींनी किती विचार करतात त्याच्याबद्दल. ती भक्ती नाही आहे त्यांची. आपण ह्याच्याच मागं अडकतोय म्हणून याची भक्ती करतोय. म्हणजे कळत न कळत आपण त्याचीच मागणी करतोय. असं सांगितलं प्रवचनसारच्या 150 गाथेमध्ये की हा जीव पुन्हा पुन्हा प्राणांना का धारण करतो, पुन्हा पुन्हा नवीन देहाला का धारण करतो, का नाही मुक्त होत. मला कळलंय धर्म काय, भगवान काय, काय सुखाचा मार्ग आहे, तरी पण मी का यातून सुटत नाही, बाहेर पडत नाही. तर सांगितलं त्यांनी, आदा कम्म मलिमसो धरे दीपाणो पुणो पुणो आणणे. हा आत्मा कर्माने मलिमस झालाय आणि पुन्हा पुन्हा प्राणांना धारण करतो. प्राण इन द सेन्स काय असेल सगळं समजून घ्या, देहाला, त्याच्या योग्य इंद्रिय, प्राण, सगळ्याला. आदा कम्म मलिमसो धरे दीपाणो पुणो पुणो आणणे. न चेव जाव ममत्तिम न चयदी जाव ममत्तिम देहपधानेषु विषयेषु. जोपर्यंत देहप्रधान विषयामध्ये ममत्व कमी करत नाही तोपर्यंत अनंत प्राणांना धारण करतो. कोण? तो मी म्हणा मी. तर तिथं म्हणून मला या शरीराच्या परंपरेपासून अजून सुटका मिळाली नाही आहे, म्हणून मी अशरीरी झालो नाही आहे अजून. मग करा, अजून किती भक्ती करताय, पुन्हा पुन्हा शरीरालाच प्राप्त करणार. पुन्हा अनेक या गतींमध्ये, इंद्रियांमध्ये, शरीरांमध्येच फिरत राहणार. म्हणून सिद्ध बनायचं आहे तर सिद्धांची भक्ती करा. त्यांना आपल्या ज्ञानामध्ये ठेवा, त्यांचं सतत म्हटलं ना स्मरण करा. काय काय? स्तवन करा आणि काय? स्मरण नाही, स्मरती नमती योवा स्तौती सोभ्येती मुक्ती. स्मरण करा, नमन करा आणि स्तवन करा. असं करतो असं सांगितलं तिथं. का? तर मला सिद्धपदाची प्राप्ती होणार. तर त्यामध्ये बघितलं होतं की जिथं भक्ती असते तिथं शंका नसते, जिथं भक्ती असते तिथं भय नसतं. अजून जिथं भक्ती असते तिथं
मान अपमान नसतो, अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. तर जी भक्ती केली जाते ती विवेकाने केली जाते, अविवेकाने नाही. जी भक्ती केली जाते ती विनयाने केली जाते, अविनयाने नाही. ज्याची भक्ती करतो त्याची प्राप्ती होते. म्हणून त्या भक्तीची काय शक्ती असते ह्याच्यासाठी एक उदाहरण सांगितलं होतं की एक पंडितजी होते, काय म्हणायचं, शिवभक्त, आणि ते एका मंदिरात राहायचे आणि तिथं रोज त्या शिवाची आराधना करायचे किंवा कुठं कोणाच्याकडं काय म्हणते कथा वाचायला वगैरे जाणं किंवा कसली त्यांची सोमवारची मंगळवारची पूजा करणं, असं त्याच्यामध्ये निरंतर आणि फार निरपेक्ष त्यांची भक्ती होती. कोणाकडनं काय त्यांना अपेक्षा नसायची. आपलं आपलं जेवढं करणं आहे ते एकदम प्रामाणिकपणे एकदम विनयाने करायचे. ते सगळं कार्य जे असेल ते पूजा विधान स्तोत्र म्हणा कथा म्हणा सगळ्यामध्ये. तर ते सगळ्या गावामध्ये विख्यात झाले होते. आणि त्यांची एक स्टाईल असायची, ते जेव्हा पूजन करायचे तर ते एक आसन घालायचे आणि म्हणायचे की ह्याच्यावर शंकर येऊन बसतात जेव्हा मी पूजा करतो त्यावेळेस, आणि त्याच्याजवळ ते एक त्रिशूल आणि डमरू अडकवायचे. तर लोकांना त्याच्याबद्दल काय लय माहीत नव्हतं, पण यांची श्रद्धा अशी की मी जेव्हा जेव्हा पूजन करतो तेव्हा माझ्याबरोबर माझ्यासमोर ते येऊन बसतात देव, आणि मग ते माझ्यामध्ये इन्वॉल्ड असतात माझ्या भक्तीमध्ये. आणि मग ते कोणाला काय त्याच्याशी फरक पडत नव्हता, कर देत ना करू देत. आपल्या घरी बोलवायचे पूजनाला वगैरे तर ते आसन घेऊनच जायचे, आणि ते सुरू करणार तर त्याच्या वेळेस ते आसन मांडून आपली पूजा करायचे, झालं की ते आपलं आसन घेऊन जायचे निघून. असं प्रत्येक वेळी चालायचं. आज काय झालं की असंच ते एका घरी जाऊन आले आणि आसन घेऊन गेले होते. तिथल्या सगळ्या लोकांना प्रश्न पडला की हे असं का करतायत, करत असतील, सोडून दिला विचार. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा मंदिरात गेले आणि पूजन करत असताना त्यांनी आसन मांडलं, आणि नेमकं त्याच दिवशी त्या गावामध्ये एक पंडित आले होते विख्यात कुठले तरी परगावचे, आणि मग त्यांच्या मागं त्यांचं सगळा मॉब त्यांचा जय जयकार करत त्या मंदिरामध्ये आले. मग आल्यावर ते सगळेजण येऊन देवाच्या समोर उभारले आणि हे तिथं आत होते पंडितजी, त्यांची भक्ती करत होते. आणि मग त्यांनी पण यांचं स्वागत केलं, त्यांना नमस्कार केला, त्यांचा विनय केला. मग त्यांनी ते पंडित आत आले, विख्यात मोठे पंडित म्हणल्यावर हे त्यांच्यासमोर छोटे, त्यांनी आपला विनयच दाखवला. मग ते आत आले आणि म्हणले की मी थोडा वेळ विश्रांती घेतो, वा बरं झालं माझ्यासाठीच आसन घातलंय. आणि ते येऊन त्याच्यावर बसणार त्यावेळेस पंडित म्हणले क्षमा करा, मी ते भगवान शिवसाठी घातलेलं आसन आहे, तुम्हाला मी दुसरं आसन घालतो. त्यावेळेस त्यांना ते खटकलं. ते म्हणले कुठले, म्हणले भगवान, असं कुठं भगवान येऊन बसत असतात का त्याच्यावर, तर तुझं एक मान्यता आहे असं त्यांनी उडवलं त्याला. तर त्याला ते आवडलं नाही त्या पंडितांना, आणि त्या पंडितांनी सांगितलं की नाही, मी जेव्हा जेव्हा भगवंतांची भक्ती केली आहे तेव्हा तेव्हा ते माझ्यासोबत असतात, हे मी फील करतो, हे मला माहिती आहे, माझी श्रद्धा आहे की ती माझ्यासोबत असतातच. मग त्या पंडितांनी म्हटलं की असं कधीही होत नसतं, तुझी ही खोटी मान्यता आहे, अंधश्रद्धा आहे, सोडून दे. कधी देव त्यांचं स्वर्गातलं आसन सोडून त्यांचे भोग सोडून तुझ्याकडं कशाला येतील, ते येत नसतात. तर हा म्हणाला की नाही, ते येतातच, इतकं ते थांबतो, भलेही छोटा होता त्यांच्या समोर तरी सुद्धा आपली निर्मळ भक्तीच्या मुळे त्याच्यात ती शक्ती होती. तो म्हणाला नाही, माझ्यासोबत माझ्या समोर ते भगवान असतातच, हे मी विश्वासाने सांगू शकतो. झालं, आडले म्हणल्यावर पंडित म्हणले सिद्ध करून दाखव, कशावरून ते भगवान असतात. म्हणला मला थोडा वेळ द्या, म्हणला मी उद्या करून दाखवू शकतो, प्रयत्न करतो. मग हा म्हणला की कशावरून, तू काय फ्रॉड करणार नाहीस, काहीतरी गफल करशील आणि मला सांगशील की दिसले भगवान, असं काय ते काहीतरी आसनाला करशील जादू टोणा असं काय. म्हटलं तुम्हाला शंका वाटली तर आसन तुमच्याजवळ ठेवा, आज उद्या घेऊन या म्हटला. काय त्याला त्याच्या मागं जरा सुद्धा स्वार्थ नव्हता किंवा काय कपट नव्हतं त्याच्या अंतरंगामध्ये, इतकी तो निर्मळ भक्ती करत होता. मग घेऊन गेले ते आसन ते पंडित आलेले, आणि हा गेला घरी आणि आपल्या बायकोला सांगितलं त्यांनी की असं असं झालं आज, आणि त्यांनी मला भगवंतांना बोलवायला लावले किंवा त्यांनी माझी परीक्षा बघणार आहे.
मग त्याची बायको पण त्याच्या अनुरूप असती, पल्लवी भाभींसारखं. आणि ते काय म्हणाली ती म्हणली, तुम्ही तर खरे भक्त आहात, तुम्हाला काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जर तुमची खरोखर श्रद्धा असेल, जर तुमच्यावर देव प्रसन्न असतील तर ते तुम्हाला मदत करणार. तुम्ही काय त्याच्यामध्ये घाबरण्याची गरज नाही आहे, शांततेने झोपा आता. झालं तसंच. तो दुसऱ्या दिवशी पूजेला म्हणून गेला मंदिरात. आणि गेल्यावर ते आले होते सगळे आणि त्यांनी आसन आणलं आणि सांगितलं, घे तुझं आसन. मग त्यांना मांडायला लावलं. त्यांनी मांडलं, आसन ठेवलं, त्रिशूळ ठेवला, डमरू ठेवलं. आणि आता हा भक्तिभावपूर्वक आवाहन करतो की हे भगवान, आज माझी हे परीक्षा घेत आहेत, मला तुम्हाला तिथं डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण मला काय म्हणायचं, माझी धर्मावरची श्रद्धा दृढ आहे. तुम्ही जरी तिथं दिसा असा नसा, मला त्याच्याने फरक पडत नाही. मी तर तुमच्यासोबतच आहे आणि मला माहिती आहे तुम्ही माझ्यासोबत आहे, पण आज माझ्या धर्माच्या परीक्षेत मला मदत करा. एवढं त्यांनी आपलं आवाहन केलं, आपली पूजा केली आणि पूजा संपली. त्यांनी आपलं भक्तिभावाने जसं करत होतं तसं केली पूजा, पण त्या आसनावर तर कोण दिसलं नाही. पूजा संपली. ते आलेले बाहेरचे पंडित म्हणाले, कुठं आहेत म्हणले देव? तू म्हणतो आले, येतात, बसतात, मग तरी सुद्धा याची श्रद्धा इतकी प्रबळ की तो म्हणाला ते आसन उचला. काय झालं? होय ना, माहिती तुम्हाला. आणि मग ते पंडित म्हणाला, ह्याच्यात काय म्हणला, गेला आणि हलवायचा प्रयत्न करतो पण आसन हलेच ना. कुठं झाली हो जादू? करा बघू तुमची जादू, काय करू शकता, किती शक्ती आहे बघू तुमच्या भक्तीत. आणि मग ते त्यावेळेस तिथं सगळ्यांना समजलं की खरोखर असं काय असू शकतात, काय व्यंतर असतील किंवा काय असणार, मंदिरामध्येच करतायत म्हणल्यावर त्यांच्या सोबत किंवा भक्त आहेत म्हणल्यावर त्याच्यावर प्रसन्न असणारे कोणी देव पण असू शकतात, असं काय अतिशय दाखवू शकतात. तर त्यावेळेस तिथं समजलं त्यांना आणि सगळ्यांनी त्या पंडिताच्या शरण आले आणि म्हणले, खरोखर तुमच्या भक्तीमध्ये शक्ती आहे. मग अशी आपण भक्ती करतो का हो? घ्या बघू ज्ञानामध्ये सिद्धांना, हे सिद्ध भगवान, मी तुमची भक्ती करतोय तर बस मला सिद्धच ज्ञानात यावे, दुसरं कोण न यावं. इतकी निर्मळता असती का परिणामात आपल्या? असं मी आज दिवसभर प्रयत्न केला सामायिकामध्ये. म्हटलं आज बस मला सिद्धांच्या बरोबरच राहायचं, दुसरं काय नाही करायचं. म्हणजे मी ही कारणं शोधत होते ज्ञानातून की सिद्ध बनायचं तर काय काय आपण तयारी करतोय, सिद्धांबरोबर किती राहतोय किंवा सिद्धत्वाचा काय अनुभव आहे आपल्याला. मग त्यात हे एक पॉईंट निघाला भक्ती आणि दुसरा पॉईंट निघाला प्रेम. त्या सिद्धांची किती प्रेम आहे हो तुम्हाला. ज्याचं प्रेम असतं ना ती वस्तू निरंतर ज्ञानात असते, नाहीतर ओढून ताणून घ्यावं लागतं. कुठे आहेत सिद्ध, कुठे आहेत. म्हणजे काय केलं, आर्टिफिशियल ध्यान नाही करायचंय, नॅचरल होणार. तर बाळाची भक्ती प्रेम किती हो बाळाचं आईला. त्यामुळे आईच्या ज्ञानामध्ये ते बाळ सतत, तुमची एखादी वस्तू जी प्रिय असेल ती तुमच्या ज्ञानात सतत, त्यासाठी ध्यान नाही करावं लागत. आणि मग इथं का ध्यान करावं लागतं तुम्हाला? आत्मा म्हणून जाणायचंय, अरिहंत सिद्धांना जाणायचंय. का ध्यानाला बसावं लागतं? रूपस्थ ध्यान, त्यांना बघून बघून ध्यान करा. म्हणजे काय झालं, इतकं ज्ञानात कचरा भरलाय ना, त्यामुळे ते भगवानच येत नाही आहेत ज्ञानात तुमच्या. म्हणून शेवटी सांगावं लागलं, घ्या अवलंबन. दिसतायत ते अरिहंत तर त्यांना विषय करा आणि आपल्या ज्ञानामध्ये जाणा आणि तसा मी आहे असा अनुभव करा, ध्यान करा असं सांगितलं जातं. किंवा सिद्धांचं ध्यान करताना, आता सिद्धांचं ध्यान करताना तर आकारच नाही आहे, कसं करणार हो? कसं करायचं सिद्धांचं ध्यान? त्याच्यासाठी सांगितलं सिद्धांवर प्रेम पाहिजे तुमचं. कशी प्रेम असल्यावर कसं प्रगट होतं ना रूप, त्याच्यासाठी सांगायचं आहे. म्हणजे पहिला मी पॉईंट घेतला काय, भक्ती. दुसरा पॉईंट घेतला प्रेम. जेव्हा भगवंतांची प्रेम असतं तर तिथं काय नाही लागत दुसरं, सतत ते ध्यास राहणार, तो विषय राहणार ज्ञानामध्ये. जसं मीरा, कोण मीरा? कृष्णाची भक्त होती ना, तर ती म्हणे लहान असताना, तिची स्टोरी सांगताना सांगितली, ती लहान असताना तिला वरात दिसली एक
जात असताना, लहान होती ती, फार 5-6 वर्षाची अशी. आणि मग ती ते वरात बघितल्यावर तिला काहीच माहीत नाही काय असतं. मग आईला विचारलं तिने, हे काय आहे, का चाललेत लोक? तर आईने सांगितलं, लग्न चालू आहे, एक पती असतो, एक पत्नी असते आणि त्यांची ही मिरवणूक असते. मग तिला पती म्हणजे काय माहीत नाही. मग तिने पती म्हणजे काय विचारलं आणि मग सांगितलं आईने, जो आयुष्यभर तिला आपल्यासोबत ठेवतो, तिच्याशी प्रामाणिक राहतो, तिच्यावर प्रेम करतो, असा तो पती असतो. असं म्हणलं की ती विचारती, माझा पती कोण आहे? निरागस छोटी मुलगी असती तर माझा पती कधी येणार, माझा पती कुठं आहे, असं तिने आपलं विचारलं. आता त्या मुलीला उत्तर द्यायचं म्हणून आईने काय केलं, त्या मंदिरात असणाऱ्या कृष्णाकडे हात दाखवला आणि सांगितलं, हाच तुझा पती. आणि मग काय झालं, ती लहान असताना सुद्धा तिने धरून ठेवलं तो विषय की हाच माझा पती. बस ती काय म्हणायचं, त्या देवाशी म्हणा, त्या पतीशी म्हणा, असं तिचं प्रेम जुडलं की बस मला हेच सर्वस्व आहे, दुसरं कोण नाही. आणि मग ती म्हणली ते नाही का, काय म्हणतात ते त्यांच्या ह्याच्यामध्ये भजन वगैरे काय, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. पुढं काय माहित नाही मला, ते तुमचे लागी लगनच येत आहे आपल्याला भजन. आणि मग ते तिची कथा सांगितली तशी पुढं की तिला कृष्णाची प्राप्ती झाली. मग असं तुम्हाला तुमच्या देवाबद्दल किती प्रेम आहे हो. ज्याच्याशी प्रेम असणार तो विषय आपल्या ज्ञानात निरंतर राहतो. म्हणून करा ना एकदा तशी भक्ती करा, तसं प्रेम करा भगवंतांची. तुम्ही माझेच आहात किंवा माझं स्वरूप तुमच्या ठिकाणी आहे, तुमच्या समान मी आहे, इतकी आपली लय लागती का, इतकं आपलं एकत्व होतं का त्यांच्याबरोबर. असं एक मस्त आनंद, प्रसन्नता, एक आल्हाद किती प्रगट होतो जेव्हा देवदर्शन करतो तेव्हा. तर तन्मयता म्हणजे प्रेम आहे. प्रभूंशी प्रेम करा तर आपल्याला आपल्या रूपाची सुद्धा जाणीव होते. म्हणून काय म्हणतो, तुमसे लागी लगन लेलो, असं ठेवा ना डोळ्यासमोर आपल्या भगवान ठेवा आणि म्हणा माझ्याबरोबर, बघू येत आहे ना 2 लाईन. डोळे बंद करून भगवंतांना स्मरण करा, त्यांचं रूप आपल्या डोळ्यासमोर येऊ द्या, तसा मी आहे ही अनुभूती पण असू द्या. तुमसे लागी लगन लेलो अपनी शरण पारस प्यारा, मेटो मेटो जी संकट हमारा. दिसले का भगवान, तुमसे लागी लगन लेलो अपनी शरण. हे भगवान तुम्ही मला तुमच्या शरण घ्या, मला तुमच्या ठिकाणी ठेवा, किंवा काय म्हणायचं, मला भेदच दिसू नये असा अभेद अनुभव व्हायला पाहिजे. भगवान म्हणजे मी आणि मी म्हणजे भगवान, इतकी अद्वैत भक्ती व्हायला पाहिजे. असे प्रेम त्या सिद्धांशी किंवा आपल्या स्वभावाशी प्रगटले तर तेथे तन्मयता किंवा अभिन्नता सहज प्रगट होईल, जाणीवेत येईल. जीवनात एक वेगळाच आनंद, वेगळाच रंग अनुभवात येईल. तर प्रेम कसं असतो माहिती आहे, आता तुम्हाला पती पत्नीचं प्रेम आहे, आईवडिलांचं पाहतोय किंवा आपल्या मुलामुलींचं पाहतोय, जेव्हा लग्न झालं त्यांच्या प्रेमामध्ये काय म्हणायचं, संयम, नियम, व्रत, त्याग, सगळं करायची तयारी. जिथं प्रेम असतं त्या ठिकाणी बायको म्हणाली बरं का, समजा विचाल बया काय म्हणली, हा एक नियम घ्यायचा बरं का आपल्याला, काय लगेच तयार. आणि या अम्मांकडं अम्मा म्हणले तुम्हाला आजीवन ब्रह्मचर्य येतो म्हणते, जाऊन येतो. म्हणजे तिथं त्या प्रेमापोटी आपण सगळं करायला, घरदार सोडायची तयारी आहे म्हटल्यावर मागं काय हो. म्हणून काल मी कॅसेटमध्ये ऐकलं सकाळच्या की त्यांनी सांगितलं ॲक्च्युली तुम्ही लग्न करताना हे सुद्धा एक ब्रह्मचर्य व्रत आहे तुमचं. कारण तुम्ही काय करताय, स्वपत्नी संतोष व्रत आणि तुमचं एक पती संतोष व्रत आहे.
हे सुद्धा एक टाईपनी व्रतच आहे. अणुव्रत म्हटलं त्याला सुद्धा, म्हणजे अन्यांचा त्याग झाला ना त्या ठिकाणी. त्यामुळं प्रेमामध्ये त्याग करण्याची पण तयारी, कोणाकोणाला जीवन द्यायची तयारी असती तर मागं व्रत नियम संयम तर किती छोटी गोष्ट झाली. मग जिथं प्रेम असतं तिथं अशा रीतीने सगळं त्यागाची किंवा आपल्या काय म्हणायचं त्या समोरच्याच्या अनुशासनात राहण्याची, त्याच्या बंधनात राहण्याची सगळी तयारी. मग अशी तयारी भगवंतांच्या बरोबर आहे का आपली? म्हणूनच तिथे समजते की भगवंतांवर तुमचं प्रेम म्हणा की काय भैया नाही म्हणते. मग तिथं ज्यांना प्रेम असतं ना भगवंतांची तर त्यांना अवघड नाही जात कुठली गोष्ट. जसं की महाव्रत कसं होतं, महाव्रत कशाला म्हणतात, जे मुनिराजांनी ग्रहण केलं महाव्रत त्यांना त्या भगवंतांशी प्रेम आहे, त्या भगवंतांची किंवा भगवान आत्म्याशी असं प्रेम आहे की सहज महाव्रत झाली, त्याग करताना टेन्शन नाही आलं कसलं, ह्याच्याशिवाय मी कसं जगणार. सांगितलं होतं मागं काय 8 वर्षाचे ते कुंद कुंद असं दीक्षा घ्यायला निघाले जंगलामध्ये. आजीवनपर्यंत एक आसन उभं राहून आहार अंतराय पाळून कसं होणार पोषण हो शरीराचं. आपल्याला त्या शरीराचीच भक्ती, त्याच्याशी प्रेम, पण त्यांना त्या शरीरी आत्म्याशी प्रेम होतं. त्यामुळं ते सहज महाव्रती बनू शकले. त्यांना त्या व्रताचं वगैरे बर्डन वाटत नाही. किंवा प्रेमामध्ये असं असतं किती काम लावलं ना नवरात्री पण तुम्हाला ओझं वाटत नाही त्याचं. हो म्हणा, हो म्हणते. किंवा पोरांनी काय केलं, आला समजा परगावावरून आणि तुम्ही आजारी आहे, पोरग काय म्हणाला, नाही मला हे खायचं ते खायचं असं झालं बरं का. एक जण मुलगी बेंगलोरला जॉब करायला गेली, जस्ट जॉईंट, असं 1-2 महिने झाले असतील. आता तिथं काय आपलं घरचं खाणं नाही, काय मिळेल ते खायचं कसं पण. आणि तिच्या आईला सवय रोज नवीन डिश करून खाऊ घालणार वगैरे. तिथं गेल्यावर आता कोणाची आठवण, इथं घरात असताना धनाची, आणि तिथं गेल्यावर आता खाण्याची. आता तिथनं आली ती 2 महिन्यानंतर आईकडे तिच्या, तर तिची तिथून येतानाच फरमाईश, मला एक दिवस हे पाहिजे, दुसऱ्या दिवशी ते पाहिजे, तिसऱ्या दिवशी ते पाहिजे. काय केलं, कशासाठी सांगितलं मी, म्हणजे त्या आईला इतकं दिवसभरात काम असते ती सोडा, पण मुलीला जीव घालायचं आपल्या प्रेमालाच की, शेवटी त्याला जीव घालायचं म्हणजे सगळं कष्ट शून्य झालं. का बरं, प्रेम. तर असं असतं समर्पण, असं असतं एक भक्ती, एक काय म्हणायचं अद्वैतता अशी प्रगट होते तिथं. त्यामुळे तिथं दुसऱ्याची गोष्ट अवघड वाटत नाही किंवा त्याचा आपल्यावर त्याचा रोष येत नाही, कधी द्वेष होत नाही. स्वभावाशी असे प्रगाढ प्रेम करा तर सिद्ध सहज बनू शकणार. पती सोडून एकदा किंवा पत्नी सोडून एकदा सिद्धांशी प्रेम करून पहा, ते प्रेम तुम्हाला भवाभवाच्या संकटातून सोडेल. आणि पतीशी प्रेम केल्यावर अनेक भवात अडकवेल तो. काय म्हणायचो, 7 जन्मी हाच पती मिळू दे. काय म्हणता, करा जाऊन फेऱ्या मारा बघू. किती तयारी आहे तुमची. म्हणजे आपल्याला तिथं आज कष्ट सहन करतोय तरी पण त्याचीच मागणी. अनेक भवात हाच पती मिळू दे म्हणजे काय केलं, पुन्हा तुम्ही दोघं संसारीच होणार. न त्याच्यामध्ये काय म्हणायचं, अनेक भवाची मागणी केली म्हटल्यावर तर समजून घ्या तेवढ्या भावापर्यंत मुक्ती पण नाही. म्हणून करतो परिणाम चुकून आपण असे, पण त्याचं फळ अनेक काळपर्यंत भोगत राहावं लागतं. भवाभवात जर सिद्धांशी प्रेम करणार तर अनेक भवामध्ये पती भेटणार नाही, पराधीनता राहणार नाही, कोणाचे वर्चस्व स्वामित्व राहणार नाही आपल्यावर. अशी स्वतंत्र साधना करू शकणार. त्या साधनेने त्या प्रेमानेच सिद्धपदाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून सिद्ध बनायचं तर काय करावं,
असं निरपेक्ष प्रेम करा ना. भगवान म्हणजे मी आहेत किंवा हे भगवान माझे आहेत, आनंद येऊ दे ना आत्म जेव्हा दर्शन करता त्यावेळेस, पूजन करता त्यावेळेस. म्हणून मी आज पूजन करताना मला ते कुठल्या अर्घ्य चढवतो ना, त्या अर्घ्यामध्ये पण मला त्याची भावभासना झाली. म्हणा अक्षय पदबीन, असं भावभासना करत म्हणा की. हा म्हणा भैया. अष्टकर्म के नाश करन को अक्षत तुमड़ी गलाया में, अक्षय निधि निज की पाने, श्री देव शास्त्र गुरु को ध्यान, विद्यमान श्री 20 तीर्थंकर सिद्ध प्रभु के गुणगान. काय सांगितलं? अक्षय पदबीन फिरा जगत की. कुठं असतात माहिती का 84 लाख योनी? कुठं आहे तो? आपल्या घरात. 84 लाख योनीत फिरलो मी, अक्षय पदाचं भावभासन नसल्यामुळे. अक्षय पद बिन फिरा जगत की, लख 84 योनी में, अष्टकर्म के नाश करन को. हे भगवान तुमचं मी पूजन का करतोय? सिद्ध पद प्राप्त करण्यासाठी. म्हणजेच अष्टकर्मांचा नाश करण्यासाठी, अक्षय पदाच्या प्राप्तीसाठी. अक्षय पद म्हणजे सिद्ध पद आहे. मग सिद्ध पदाच्या प्राप्तीसाठी मी हे पूजन करतोय. अष्टकर्म के नाश करन को. हे अक्षत आणले म्हणजे काय ते तांदूळ आणले हे नाही सांगायचंय. माझा अक्षय स्वरूप आत्मा आणलाय मी समोर. अक्षय निधी निज की पाने, श्री देव शास्त्र गुरु को ध्याऊ. अशा त्या अक्षय स्वभावाची मला प्राप्ती हो, ह्याच्यासाठी मी हे सगळं पूजन करतोय किंवा अर्घ्य चढवतोय, असं त्यामध्ये भाव सांगितला. कशासाठी? काय समजलं याच्यातून? एकदा स्वतःवर प्रेम करा, एकदा त्या सिद्धांवर प्रेम करा, तर सांगितलं आपल्याला अनेक भवातून बाहेर पडण्याची, सगळ्या दुःखाला संपवण्याची कला मिळेल. म्हणून याच्यात सांगतात ना 12 भावनामध्ये पण काय? आनंद का रस कंद सागर, शांति का निज आत्मा, सब द्रव्य जड़ पर ज्ञान का घन, पिंड केवल आत्मा. आनंद का रसकंद सागर, शांती का निज आत्मा. हा मी आत्मा आनंदाचा सागर आहे, शांतीचा पिंड आहे. सगळे अन्य द्रव्य मायापासून भिन्न आहेत, जड आहेत, पण मी कसा आहे? ज्ञानाचा घनपिंड आहे. अशा त्या ज्ञान स्वरूपाला पाहिलं तर काय भिन्नता आहे माझ्यात आणि सिद्धांमध्ये? जसे सिद्ध आहे तसा मी आहे, बस ज्ञान रूप आहे. काय तिथं बाहेर शरीर नाही आहे, पुद्गल नाही आहे, परद्रव्य नाही आहे, कोणाचा संयोग नाही, कोणाचा संबंध नाही आहे. म्हणून सांगतात सगळ्या संबंधांनी रहित, सगळ्या त्या संयोगांनी रहित, संयोगी भावांनी रहित असा माझा स्वभाव सिद्धांत समान परम पवित्र आहे. त्याची प्राप्ती करायची तर पहिलं काय करा? भक्ती. दुसरं काय करा? प्रेम करा. त्या सिद्धांशी सगळ्याशी प्रेम करून झालंय जगामध्ये, अनेक भावामध्ये फक्त भगवंतांशी प्रेम केलं नाही, म्हणून आजपर्यंत भगवान बनलो नाही. त्या भगवंतांची प्राप्ती मला झाली नाही. म्हणून आता एकदा करून बघा. हो, जाणा स्वतःच्या भगवान आत्म्याला जाणा. पहा, या जगामध्ये माझा कोणी इष्ट संबंधी नाहीच. प्रेम करण्याजोगे बाहेर कोणीही नाही. अनुभवा. हा माझा आत्माच माझ्यासाठी अत्यंत प्रिय आहे. परम शरण रूप आहे. सर्व संबंधांच्या अतीत,
शुद्ध स्वभाव जाणा. स्वतःची अनंत शक्ती अनुभवा. अनंत वैभव संपन्नोऽहम्. अशरीरी सिद्ध स्वरूपोऽहम्. अक्षय विनाशी स्वरूपोऽहम्. विसर्जन. नमो अरिहंत.